नमस्कार. सा निकला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे पर्सनल प्रश्न आहेत की मॅडम खूप उन्हाळा आहे तर कसे ड्रेस घालावे. तर खरं सांगू का, मलाही पटले की खूप उन्हाळा आहे आणि कसे ड्रेस घालावे. कारण काय होतं, साडीमध्ये खूप म्हणजे साडी जरी ठीक असते तरी उन्हात घाम खूप येतो आणि मग ब्लाऊज इथून चढताना खूप त्रास होतो. खरंच आहे, म्हणजे अगदी म्हणजे मलाही पटतं ते की नाही बाबा, आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला जे सोयीचे आहे ते कपडे घालावे. म्हणजे अगदी साडी कुठेतरी अगदी समारंभ असेल तेव्हा ठीक आहे, पण इतर वेळेस तुम्ही अगदी छान ड्रेस घाला. सुती कपडे, सुती घाला, शक्यतो सुती घाला. आणि कसे घालायचे तेवढे फक्त मीच सांगते. कारण काय होतं माहिती आहे का, साडीमध्ये ना आपलं एक ग्रेसफुल व्यक्तिमत्व दिसतं आणि आपल्यामध्ये जे काही वैगुण्य असतं ते साडीमध्ये झाकल्या जातं. एक तर 50शी नंतर आपला बांधा खूप बदलतो. पण परत एकदा सांगते, 50शी नंतर आपल्या बांध्यात खूप फरक पडतो. म्हणजे हा भाग रुंद होतो, कोणाचं पोट सुटतं किंवा काही जणांचं ऑपरेशनमुळे सुद्धा, प्रयत्न करूनसुद्धा पोट कमी झालेलं नसतं. मग तो थुलथुलीतपणा पोटाचा राहतो किंवा इथला भागसुद्धा आपला जो आहे छातीचा तो ओघळलेला असतो. तर हा सगळा हे जे का आपल्यातलं आलेलं वैगुण्य आहे साडीमध्ये अगदी छान झाकलं जातं. ड्रेसमध्ये काय होतं, हे वैगुण्य अगदी ठळकपणे दिसून येतं. त्यामुळे आपण हे सगळ्या ह्या सगळ्या वैगुण्यावर मात करत आपण ग्रेसफुल कसं राहायचं, छोट्या टिप्स देते. अगदी असं काही खूप आपल्याला महागडं आणायचं नाही आहे. तर आता सुती कपडे घ्या आणि शक्यतो उन्हाळ्यासाठी म्हणून लाईट ड्रेस निवडा. संध्याकाळच्यासाठी जर हवं असेल तर थोडेसे डार्क घातले तरी चालेल. तर थोडी जाडी असेल तर तुम्ही अगदी आपले जे फिटिंगचे ड्रेस असतात की नाही इथे आणि साईडनी कट असतात तसे काही घालू नका. आणि फिटिंगचे तर मुळीच घालू नका, कारण अगदी त्यानेसुद्धा खूप आपल्याला हैराण होतो उकडून. तर अनारकली म्हणतात किंवा ते काय आलिया स्टाईल. मी तुम्हाला एक 2-3 फोटो दाखवते की आजकाल छान असे इथूनच खूप घेर असलेले हे असतात, वरचे टॉप असतात. तसे टॉप घाला, म्हणजे जेणेकरून तुमचं जे पोट सुटलेलं असतं ना ते दिसणार नाही. कारण काय होतं, मग पोट दिसलं तरीसुद्धा छान वाटत नाही. तर तसे टॉप घाला, लाईट कलरचे घाला. परत असे बंद गळ्याचे शक्यतो हे घाला, टॉप घाला. की कारण काय होतं, आपण परत मग ओढण्या घेतल्या की ओढणी असते ती सिंथेटिक असते आणि मग इथे परत घाम येतो आणि घाम आले की परत घामोळ्या, रॅश येतो. तर शक्यतो असे छोटा गळा, स्टँडचा गळा असे ड्रेस निवडा तुम्ही. साईडचा कट नकोच, साईड कट नको. छान घेरदार असे हे टॉप निवडा. आणि फक्त अजून एक सांगते बरं का, म्हणजे तो तुम्हालाही पटेल, कारण खूप हॉरिबल दिसतं. जर तुम्ही जर तुम्ही साईड कट असेल आणि पांढऱ्या रंगाची किंवा स्किन कलरची लेगिन्स घातली तर अतिशय हॉरिबल शब्द मी वापरते, हॉरिबल दिसतं. अगदी आपल्या शरीरातला एक भाग त्या लेगिन्स अशा टाईट बसतात अगदी, म्हणजे मांड्या दिसतात, पोटऱ्या दिसतात आणि स्किन कलरमध्ये अक्षरशः असं वाटतं. म्हणजे मध्ये एका कार्यक्रमाला गेले होते, त्या बाईंनी घातला होता स्किन कलरचा काहीतरी जरीचा टॉप घातला होता आणि त्याच्या खाली त्याला मॅचिंग म्हणून काहीतरी स्किन कलरचं तिने लेगिन्स घेतली. तर अक्षरशः असं वाटत होतं की ही काही घालून आले की नाही घाईघाईमध्ये, वरचं फक्त टॉप अडकून आले की असं. म्हणजे सगळ्यांमध्ये चर्चा चालली होती. म्हणजे काय लोकांना कॉमेंट्स करायला करू शकत नाही कोणाचे. तर शक्यतो पांढरी आणि स्किन कलरची लेगिन्स तुम्ही अगदी टाळा. अजून एक, मग सलवार कुठली घालायची, तर सलवारमध्ये अगदी तुम्ही पंजाब ड्रेसची जी खालची सलवार असतात ना तसे एक 2-3 कलर आणून ठेवा. पांढरा, काळा, मरून कलर, निळा असे 2-4 कलर आणले ना तर ते मिक्स अँड मॅच करून घालायचे. अगदी तर म्हणजे तंतोतंत मॅचिंग पाहिजे अशातला काही भाग नाही आहे, मिक्स अँड मॅच करून झाला. ह्या सगळ्यात तुम्हाला सांगू का, सेमी पतिळा म्हणून एक खालच्या म्हणजे ड्रेसच्या खालची एक पॅन्ट येते. म्हणजे असं थोडंसं पंजाब ड्रेसमधलंच, पण अगदी खूप असं हेवी नसतं, त्याचं लुक असं बल्की दिसत आहे. तर सेमी पतिळा म्हणजे ही जी आहे ना सलवार ती खूप छान असते, तर ती नक्की घाला तुम्ही. तर असे ह्या छोट्या टिप्स देते आहे. कारण काय होतं, उन्हाळ्यामुळे खरंच खूप हैराण होऊन जातो. आणि मुख्य काय होतं, उन्हाळ्यामध्ये घामामुळे अक्षरशः बऱ्याच जणांना मांडी घासण्याचं, कारण घामामुळे जाडी नसली तरीसुद्धा मांड्या एकमेकांना घासल्या जातात आणि मग तिथे रॅश येतो, लालसरपणा येतो, सूज येते, सगळे प्रकार होतात अक्षरशः. तर
आपण हा भाग पण स्वच्छ ठेवला पाहिजे आणि जेणेकरून तुम्ही सुती कपडे घाला की जिथे तुम्हाला घाम येणार नाही आणि तुम्हाला तिथेसुद्धा तुम्ही बाहेर जाताना खोबरेल तेलमध्ये कापूर मिक्स करा, तिथे म्हणजे मांड्यांना लावून जावा किंवा उन्हाळ्याची जी घामोळ्यांची पावडर असते की जेणेकरून घाम आला तर ती तिथले सुकलं जातं. तर असे तुम्हाला हे छोट्या छोट्या टिप्स देते आहे. परत तुम्ही सुगंधी एक लव्हेंडर आहे, चंदन आहे, जाईजू आहे, मोगरा आहे, असे गजरे हे लावा. लव्हेंडरचं तुम्ही स्प्रे असतो तो वापरा की जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या उन्हाळ्याचा असा भगभगीचा त्रास होणार नाही. बघा तुम्हाला पटते का. आणि ओढणी, आता ओढणी म्हणजे काय घ्यायची तर ही ओढणी अशी म्हणून नका की डोकं झाकण्यासाठी, कारण डोक्यालासुद्धा आपल्याला ऊन सहन होत नाही, कानांनासुद्धा ते गरम वाफा असतात त्यासुद्धा सहन होत नाही. तर उजव्या कानामध्ये कापसाचा बोळा ठेवा की जेणेकरून तुम्हाला उन्हाळा बांधणार नाही. आता ओढणी अशी बांधायची आणि समोर ते त्याचे जे ओढणीचे टोक असतात ना समोर घ्या जेणेकरून तुमचा हा भाग झाकला जाईल. म्हणजे मी सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे की ऊन आणि काळा रंग हे तुम्ही जर उन्हाळ्यात जर काळी ब्रा आणि त्याच्यावर जर सूर्याचा प्रकाश पडला तर बऱ्याच जणांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. तर ही पण तुम्ही काळजी घ्या. या छोट्या छोट्या टिप्स देते बघा, तुम्हाला तुमचा उन्हाळा नक्की सुसह्य जाईल. हे परत उन्हामध्ये जाताना वगैरे तुम्ही सनस्क्रीन लोशन लावा. परत आल्यावर सुद्धा नैसर्गिक आपले ताक आहे, कोकम सरबत आहे, लिंबू पाणी आहे, जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेट राहील. तुमच्या डोक्याला म्हणजे शांतता मिळेल, नाही तर खूप असं भगभग झालं ना तर चिडचिड होते. तर कोकम सरबतीसुद्धा आपलं पित्त कमी होतं. आणि असे तुम्ही हे नैसर्गिक उपचार तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश करा. त्याच्यामध्ये थोडंसं सब्जा घाला आणखी जेणेकरून आतूनही तुमच्या शरीराला गारवा मिळेल. आहे ड्रेसचं तर मी टिप सांगितले हे अगदी लक्षात ठेवा. छोटीशी टीप आहे, खूप अगदी काही खूप मोठी नाही आहे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.